हॅलो एव्हरीवन. तर आमची सकाळ अशी झाली आहे. हे सगळं खूप कधीतरी अनुभवायला मिळतं जेव्हा आम्ही असतो गावी. आणि गावाला असल्यामुळे शार्वी प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट दाखवत होते. तिला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या. असं करून करून तिच्याकडून सगळं सालपापड्या आणि सगळी उन्हाळी कामं करून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आम्ही निघालो माझ्या मावशीच्या घरी. आम्हाला खूप दिवसांपासून त्याच्याकडे जायचं होतं आणि फायनली आज वेळ मिळालेला. आम्ही निघालेलो तरी ह्या दोघांची टॉम अँड जेरी चालूच होती आणि शार्वीने सर्व लक्षात ठेवलेलं की कोणाला काय आवडतं त्याप्रमाणे आम्ही खाऊ घेतलेलं. मग आम्ही निघालो शार्दूलकडे निघालो म्हणून तिला एवढा आनंद झालेला. मुलांना त्यांच्या इच्छी मुलं मिळाली की बस. मग आम्ही पोहोचलो शार्दूलच्या घरी. शार्दूल त्याच्या मामाच्या घरी होतं त्यामुळे त्याला भेटणं थोडंसं शक्य झालेलं आणि शार्वीला पण खूप मजा आलेली कारण आता नवीन गावाला राहायला चांगलं भेटणार होतं. आणि गावाला म्हटलं की तिला खूपच आवडतं. ती खूप एन्जॉय करते आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करते. मुंबईचं वातावरण जरा वेगळंच ना, शहर आणि गाव ह्याच्यामधला फरक आता जरा जास्त जाणवायला लागला. कोण आहे? दीदी आहे. कुठे शार्वी दीदी? ये शार्दूल पण मस्त शार्वीला ओळखायला लागलेला त्यामुळे त्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान झालंय आणि ते दोघे एकमेकांना खूप छान समजून घेतात. नंतर आमची वेळ झाली निघायची. केतनला नाईट शिफ्ट होती त्यामुळे त्याला आम्हाला सोडून मग नाईट शिफ्टला जायचं होतं. मग आम्ही पोहोचलो घरी आणि शार्वीने ॲज युज्युअल आजीला खूप मदत केली. तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय माहीत काय एवढा इंटरेस्ट वाटतो आणि तिथे खूप असं बारकाईने करत पण असते. नंतर त्याने असं करून करून 3 ते 4 थालीपीठ खूप सुंदर असे बनवलेले आणि ह्या सर्व गोष्टींचं आजी आजोबांना जरा जास्तच कौतुक असतं. आणि नंतर नैवेद्य दाखवला, नमस्कार केला, तुळशीलाही नैवेद्य दाखवला. आपण जे संस्कार देऊ तेच मुलं पण संस्कार घेतात. ह्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. तर असा होता आमचा हा दिवस. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये शार्वीच्या मी बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण कॅप्चर केल्यात. तो व्हिडिओ खूप मजेशीर असणार आहे. तोपर्यंत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय.